एकदा डेंग्यू होऊन गेल्यानंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो का? आणि तसं जर होत असेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा होणारा डेंग्यू जास्त तीव्र असतो की सौम्य असतो? तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे आपल्या सगळ्यांपुढे फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या युट्यूब चॅनेलवरील पुढील व्हिडिओ, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत डेंग्यू इन्फेक्शन बद्दल. तर सध्या या पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात आढळून येत आहेत. तेव्हा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की मला जर आधी डेंग्यू होऊन गेला असेल तरी परत होऊ शकतो का, की मी आधी डेंग्यू झालाय त्यामुळे आता डेंग्यू पासून सुरक्षित आहे? तर इथे इतर व्हायरसेसच्या तुलनेमध्ये एक महत्वाचा फरक आहे. बहुतांशी इतर व्हायरल इन्फेक्शन जसे चिकन पॉक्स, काही प्रमाणात चिकुनगुनिया, यामध्ये असं दिसून येतं की एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर ज्या अँटीबॉडी शरीरात बनतात त्यामुळे पुढील अनेक वर्षांकरता आपण त्या इन्फेक्शन पासून प्रोटेक्टेड असतो आणि ते इन्फेक्शन सेकंड टाइम जनरली होत नाही. पण डेंग्यूच्या बाबतीत या गोष्टीला अपवाद आहे, कारण डेंग्यू व्हायरसचे 4 वेगवेगळे सबटाइप्स आहेत. डेंग्यू व्हायरस 1, 2, 3 आणि 4. आणि हे चारही सबटाइप जेनेटिकली काही प्रमाणात एकमेकांपासून वेगळे असल्या कारणाने एका विशिष्ट सबटाइपने इन्फेक्शन झालेलं असताना आणि आपल्या प्रतिकार शक्तीने त्याविरुद्ध अँटीबॉडीज बनवलेल्या असताना देखील इतर 3 सबटाइप पासून आपल्याला पुरेसे संरक्षण मिळत नसतं. त्याचबरोबर एका पर्टिक्युलर पावसाळ्याच्या सीझनमध्ये जेव्हा आपल्या आजूबाजूला हे एडिस मॉस्किटोज वाढलेले असतात, आता या सगळ्यांचे घटक आपण चिकुनगुनिया, झिकाच्या व्हिडिओजमध्ये बघितलेतच. सो तशा एन्व्हायरमेंटल फेवरेबल कंडिशन्समध्ये जेव्हा हे मॉस्किटोज खूप वाढलेले असतात एडिस प्रकारचे, किंवा अशा व्यक्ती भरपूर असतात ज्यांना डेंग्यूचं इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हा व्हायरस उपस्थित आहे. बऱ्याच वेळी एक पेक्षा जास्त प्रकारचे डेंग्यू व्हायरस हे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये किंवा डासांमध्ये हे सर्क्युलेशनमध्ये असतात. त्यामुळे एकाच सीझनमध्ये, म्हणजे एका पर्टिक्युलर पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोणाला एका प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं, तर कोणाला दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या प्रकारचं होऊ शकतं. आणि या व्यक्तींना भविष्यात त्यापेक्षा वेगळ्या प्रकाराने इन्फेक्शन होणं अगदी शक्य आहे. मग आता हे इन्फेक्शन जास्त सौम्य असतं की तीव्र असतं? तर यामध्ये महत्वाचं असतं की डेंग्यू व्हायरस कॉम्प्लिकेशन्स कसा करतो, त्यातलं एक महत्वाचं मेकॅनिझम ज्याला आम्ही म्हणतो अँटीबॉडी मेडिएटेड एन्हान्समेंट. सो यात काय होतं की एकदा डेंग्यूच्या एका सबटाईपने इन्फेक्शन झाल्यानंतर ज्या अँटीबॉडीज बनतात ते आपल्या शरीरात अर्थातच प्रेझेंट असतात. दुसऱ्या वेळी दुसऱ्या डेंग्यूच्या सबटाईपने इन्फेक्शन झाल्यावर या अँटीबॉडीज त्या व्हायरसला बाइंड होतात, पण त्या व्हायरसला पूर्णपणे त्या निकामी करू शकत नाहीत. या उलट हा व्हायरस आणि अँटीबॉडीचं जे कॉम्प्लेक्स असतं ते आपल्या प्रतिकार शक्तीतल्या मॅक्रोफेजेस, डेंड्रायटिक सेल्स सारख्या पेशींमध्ये शिरतात आणि तिथे त्या विषाणूच्या एकापासून अनेक कॉपीज तयार होतात आणि त्यामुळे विषाणूची संख्या खूप वाढण्यास मदत झाल्याने वेगवेगळे त्या विषाणू रिलेटेडचे लक्षणं आणि कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात. इतकंच नाही तर आपली प्रतिकार शक्तीची जी इम्युन सिस्टीम आहे तिने आधी अशाच प्रकारच्या एका वेगळ्या डेंग्यू व्हायरस विरुद्ध रिॲक्शन केलेली आहे. त्यामुळे त्याविरुद्ध कसं फाईट करावं याची कल्पना या प्रतिकार शक्तीला असते. त्यामुळे त्या पेशी या व्हायरस आणि अँटीबॉडी कॉम्प्लेक्सवर ऍक्ट करून या विषाणूंना असलेल्या ज्या पेशी आहेत, ज्या पेशींमध्ये विषाणू असतात त्यांना मारतात आणि त्यातनं अनेक सायटोकाइन्स नावाचे केमिकल्स बाहेर पडतात. आणि जसं आपण कोविडच्या काळात कॉम्प्लिकेशन्स वेळी ऐकलं असेल, तर या सायटोकाइन्सचं एक प्रकारचं वादळ आपल्या शरीरामध्ये या इम्युन सिस्टीम आणि व्हायरस मधल्या रिॲक्शनमुळे तयार होतं, ज्याला आपण म्हणत असतो सायटोकाइन स्टॉर्म. आणि मग या सायटोकाइन स्टॉर्मच्या प्रकारामुळे एकापेक्षा जास्त वेळा डेंग्यू होणाऱ्या व्यक्तीमध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्सची शक्यता वाढते, ज्यामध्ये व्हॅस्क्युलोपॅथी म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम रिलेटेड किंवा ब्लड प्रेशर कमी होण्या रिलेटेडचे कॉम्प्लिकेशन्स, कोॲग्युलोपॅथी म्हणजे ब्लिडिंग, रक्तस्राव, प्लेटलेट फंक्शन्स रिलेटेडचे कॉम्प्लिकेशन्स, किंवा मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन म्हणजे शरीरातल्या वेगवेगळे अवयव, मग मेंदू, हृदय, लिव्हर, किडनी वगैरे या सगळ्यांवर होणारे कॉम्प्लिकेशन्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन दिसून येतात. आता हे सगळे कॉम्प्लिकेशन्स कसे होतात, त्यांची लक्षणं काय आणि त्यांना ट्रीट कसं करावं, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो जास्तीत जास्त व्यक्तींसोबत शेअर करा आणि फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड टू स्टे हेल्दी.